नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कसे करावे याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपलं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात कार्तिक अमावस्या झाल्यानंतर होते। यंदा कार्तिक अमावस्या 1 डिसेंबर 2024ला आहे, तर मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबर 2024 पासून सुरू होत आहे। यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार अतिशय खास असणार आहे। यंदा 2024 मध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे 4 असणार आहेत। पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे 5 डिसेंबर 2024ला असणार आहे। या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रत देखील असणार आहे। त्यानंतर 12 डिसेंबरला दुसरं मार्गशीर्ष गुरुवार, 19 डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आणि 26 डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवार व्रत असणार आहे। 26 डिसेंबर 2024ला सफला एकादशीचं व्रतसुद्धा असणार आहे। आता पाहूया मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसे करावे। मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केली जाते। पूजेप्रमाणेच याचे विसर्जन उद्यापन करण्याची देखील विधी आहे। अशात तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडली असेल तर उद्यापन करण्याची योग्य पद्धत आता आपण जाणून घेऊया। पवित्र मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रीचा आदर करतात। शेवटच्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणेच पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी। महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी। संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा। संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावे। त्यांना देवी स्वरूप मानून स्वागत व आदर करावे। सुवासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी। त्यांना फळे द्यावी, तसेच फुलं, गजरा, महालक्ष्मी व्रताचे पुस्तक, एखादी भेटवस्तू द्यावी। त्यांची ओटी भरावी। त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा। उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे। या दिवशी कन्यापूजन देखील करता येते। शक्य झाल्यास ब्राह्मणाला सीधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी। लक्ष्मी व्रताची कथा वाचावी। देवीची आरती करावी। कळत नकळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा करा असे म्हणत क्षमा याचना करावी। तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे देवीला प्रार्थना करावी। नंतर 3 वेळा आगमन पुनरागमन असे बोलून घटातील नारळ उचलून ठेवावे। गजरा, फुलं केसांमध्ये माळावेत। दुर्वा, सुपारी, नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे। कापड गरजूंना दान करावे। काही स्त्रिया नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात। कळशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे। हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे। काही विशेष नियम आहेत। आंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये। पूजा शांत मनाने करावी। दुःखी किंवा संताप मनाने पूजा करू नये। मांसाहार करू नये। घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।